नाशिककर, खरं तर आपण क्रिकेट या क्षेत्राकडे क्रीडक ही संस्था वळलेली आहे आणि या संस्थेचं पुढचा उद्देश काय, आत्तापर्यंत त्यांनी कसे खेळाडू घडवले हे सर्व जाणून घेण्यासाठी आज आपण सरांशी गप्पा मारणार. सर नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार सर. क्रीडक संस्था सुरू करावी असं आपणास का वाटले? बेसिकली मी जेव्हा क्रिकेट खेळायचो त्याच्यानंतर मी काही एवढं खूप एक्स्ट्राऑर्डिनरी नव्हतो, म्हणून गेम आवडायचा. मग हळूहळू असा विचार केला की आता बाकी तर काही अभ्यासात किंवा हे मला होणार नाही, मग ह्याच्यामध्येच अभ्यास आपण केला पाहिजे. तर मी मुंबईला गेलो, खूप सारे कोर्सेस केल्या, ऑस्ट्रेलियन स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग केला, म्हणजे 5-6 कोर्सेस मी ॲट अ टाइम करून मग ह्याच फील्डमध्ये ठरवलं की आता ह्याच फील्डला काहीतरी वेगळं आपण असं करू की ज्याच्याकडनं नाशिकचं आपल्या महाराष्ट्राचं नाव होईल पूर्ण भारतात आणि आपण एक स्टँड आउट काहीतरी वेगळं सोसायटीला देऊ. त्याच्याकडनं मुलं किंवा जनरल क्राऊड किंवा कोणी सर्वांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे. जे पण मला येतं किंवा आमची संस्था जे प्रकल्प आणणार आहे त्याच्यानी सर्वांचा फायदा व्हावा, आमचा हाच एक हेतू होता. आणि पहिले आपण क्रिकेट खेळायचे खेळाडू होतात. येस, मी डिस्ट्रिक्ट खेळलेलो आहे, अंडर 15, 17, 19. काय बॉलर बॅट्समन? मी फास्ट बॉलर होतो. त्याच्यानंतर 19 पर्यंत खेळलो, सिनियर 1 वर्ष खेळलो. मग थोडंसं काय सांगू शकता तुम्ही, थोडंसं एवढं चांगलं नव्हतं गेम झालं पुढे माझं. मग मी डायरेक्टली स्विच ऑन केलं की म्हणजे स्विच ऑफ करू, स्विच ऑन लक्षात येतं का आपण? येस, मला लक्षात आलं आणि मी एवढे एफर्ट्स पण नाही घेतले, कारण एवढे चांगले मेंटॉर आम्हाला असं कोणी असं मेंटॉर भेटला नाही की जे आता जसं हल्ली तुम्ही बघताय की फॉर एव्हरीथिंग देअर इज कोचेस. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक सेगमेंटसाठी, प्रत्येक स्किल सेटसाठी कोचेस असतात. तर आम्ही तसं कोणी थांबून पण एवढं आम्ही थोडंसं, आणि आमची पण चुकी आहे त्याच्यामध्ये की आम्ही तेवढं लक्ष दिलं नाही. बरोबर. मग ह्याच्याकडे वळून मग आता आम्हाला समजतं की ते काय इम्पॉर्टंट आहे. गायडन्स पण तेवढं महत्त्वाचं. गायडन्स मिळालं नाही ऍक्च्युली. ते कोणीतरी असं आम्हाला सांगून नाही का, आपण सांगतो मुलांना नाही तुला हे करावंच लागेल कारण हे इम्पॉर्टंट आहे. सुरुवात महत्वाची होती. सुरुवात, ती सुरुवात चांगली नाही झाल्यामुळे आपल्याला पण अशा स्थितीत आपण क्रीडा क्षेत्रात राहून फिटनेस सेंटरकडे आपण वळालो. राईट. मग फिटनेस सेंटरकडे वळत असताना आपल्याला क्रिकेट आणि फिटनेस हे दोन्ही सुरू करावं असं का वाटलं आणि याच्यातून आपला उद्देश काय? बेसिकली जेव्हा मी फिटनेस स्टार्ट केलं नाशिकमध्ये, असं थोडंसं मी अभ्यास करून आलो होतो, तर मला असं वाटत होतं की काहीतरी एक्सपेरिमेंट करू. तर मी NDCA कनेक्ट झालो आणि स्पेशल थँक्स करेल NDCA ला, विनोद शाह सरांना आणि समीर सरांना की त्यांनी मला इथे एक्सपोजर दिलं की तुम्ही आमचे डिस्ट्रिक्टचे टीम सांभाळा पूर्ण एज ग्रुप्स, मग आम्ही बघू कसं काय. आणि त्यांनी मला तो चान्स दिला तिकडे आणि मग तिकडनं माझी थोडीशी आवड रुची अजून वाढली त्याच्यामध्ये. आणि मग तिथनं प्रवास आणि मग स्वतःचं फिटनेस सेंटर टाकलं आम्ही 2017 मध्ये. त्याच्यानंतर 8 वर्ष झालेलं आम्हाला नाशिककरांना आमचं ब्रँडचं सर्व व्हॅल्यू माहिती आहे आणि आम्ही त्याच्यानंतर वाढत गेला, आतापर्यंत इथपर्यंत पोहोचलोय. तर खूप NDCAच्या पण त्याच्यावर खूप मोठी सुरुवात कुठून झाली होती? आमचं सुरुवात पहिले तर झाली गोल्फ क्लब. त्याच्यानंतर आम्ही DK नगरला, गंगापूर रोडला तिथे एक मोठा प्लॉट घेतला. आमचे क्लायंट्स होत्या म्हणजे फिटनेसचे, त्यांची जागा होती. ते बिल्डर कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये होते. त्यांनी सांगितलं सर आमची जागा आहे, तुम्ही स्टार्ट करा. तिथे खूप चांगला प्रतिसाद, आमच्याकडे अराउंड 300 ॲथलीट्स आणि जनरल क्राऊड सर्व मिळून झाले होते 4-5 वर्षातच. तर त्याच्यानंतर मग खूपच, आता नंदनवनला पण आमचं चाललेलं आहे, 2-3 सेंटर झालेलं आहे. मग परत स्कूल्समध्ये पण आम्ही खूप सारा प्रसार केला. 6 सिटीजमध्ये आलो आम्ही हळूहळू ते करत, आणि 35 शाळा आमच्याकडे टायअप आहे, प्लस डिफरंट अकॅडमीज. तर तो एक इंटरेस्टिंग प्रवास आहे. पण एक ब्रेक लागत होता, तरी NDCAने पण खूप सपोर्ट केला आणि काही थोडेसे आमचे मेंटर जे पण होते. फिटनेस सेंटर सुरू असताना तिथल्या काय कोणत्या वयोगटातले आपण फिटनेस ज्यांची आपण काळजी घेतात, केअर घेतात? आम्ही स्टार्ट जेव्हा केलं तर असं होतं की 3 वर्षापासून आम्ही केलं की, कारण 3 to 6 to 7 इयर्स 3 to 7 इयर्स तुम्ही म्हणाल, त्याच्यामध्ये जास्त ब्रेनची डेव्हलपमेंट होते. आणि आम्ही तसा विचार केला की त्या एज ग्रुपला पण काहीतरी भेटायला पाहिजे, त्याच्याकडनं बेस पक्का होईल आणि मुलं आपल्या पुढे स्पोर्ट्सला चांगलं प्रसिद्ध येतील, कारण त्यांचे स्किल्स चांगले होऊन जातात. त्याचं फाउंडेशन जे म्हणतो आपण त्या लेवलला चांगलं होऊन जातो. तर आम्ही 3 वर्षापासून ते सिनियर सिटीजन पर्यंत आम्ही तिथे फिटनेस चालू केला फॉर एव्हरी एज ग्रुप, आणि प्लस ॲथलीट्स त्याच्यामध्ये वेगवेगळे गेम्सचे पण आम्हाला जोडले. सर आपण फिटनेस सेंटर कडून क्रिकेटकडे आला. मखमलाबाद हे गाव तसं पाहायला गेलं तर शहरापासून थोडं अंतरावर आहे. राईट. पण मखमलाबाद हेच का निवडलं, बाकीच्या आजूबाजूचा परिसर का निवडला नाही, याबद्दल काय सांगते? खूप जणांनी हा प्रश्न म्हणजे विचारला सर. तर मला याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट असं बोलायचं की जेव्हा आमचा प्रवास चालू होता फिटनेसचा,
तर आम्हाला खूप इन्क्वायरीज पण येत होता की क्रिकेट आहे का तुमच्याकडे, खूप स्पोर्ट्स आहे, कारण आम्ही ट्रस्ट थोडासा बिल्ड पालकांचा म्हणजे आमच्यावर झालं होतं. तर आम्ही आणि एक्सपान्शन मोडमध्ये होतो, कारण आमच्याकडे एक बॅकग्राऊंड असा होता की आम्ही स्कूल्सच्या जे टायअप आहे तिथे आम्ही सर्व गेमच्या जेवढे फॅसिलिटी आहे त्यांचा स्पोर्ट्स आम्ही घेतो. सो वी आर इन टू मल्टिपल स्पोर्ट्स ऑलरेडी. तर आम्ही प्रायव्हेट लिमिटेड फॉर्म केली जिथे त्या सर्व स्पोर्ट्सचं पण आम्ही बघत होतो. तर आमचं असं झालं की आता क्रिकेटचे मुलं माझ्याकडे जास्त आहे, ऍथलीट्स एवढे आमच्याकडे नॅशनल अंडर-19 इंडिया खेळले किंवा मेल फिमेल दोघेही ग्रुपमध्ये. तर आम्ही असं ठरवलं की आता थोडासा एक लेवलापासून फॅसिलिटी, आणि सर्वात मेन पॉईंट असा होता की थोड्या दिवसांनी असं बघितलं की नाशिकचे मुलं पुण्याला ऑपॉर्च्युनिटीला जात आहे, तिथे त्यांना असं वाटतं की खूप चांगल्या फॅसिलिटीज आहे, मुंबईला जात आहे किंवा दुसऱ्या ठिकाणी जात आहे. पण नाशिकला असा प्लॅन होता की काहीतरी वेगळं असं करावं जिथनं आपले मुलं ऑफ सीझनला किंवा थोड्या टाइमसाठी तिकडे जाऊ नका, त्यांना ऍट अ स्ट्रेच सर्व गोष्टी एका टाइमला भेटायला पाहिजे. सर्व काही एका छताखाली आमचा प्लॅन होता. आणि आम्ही म्हणून क्रीडा सेंटर फॉर क्रिकेट एक्सिलन्स हे आणलं आम्ही. आणि शहरापासून थोडं लांब मखमलाबादकडे आले आहात, याचा काही परिणाम असा जाणवला का की लांब आहे म्हणून आपल्याकडे जे खेळाडू येते नाही किंवा येत आहे, किंवा कसं सांगता येईल आपल्याला? ऍक्च्युली मला पहिले खूप जणांनी सांगितलं खूप लांब आहे, तुम्ही सिटीमध्येच कुठेतरी बघा. पण थोडं R&D केल्यानंतर माझ्या टीमनी असं आम्ही ठरवलं की इथे नवीन परिसर होत आहे, खूप सारे इथे प्रकल्प चालू झालेले आहे, इथे स्टेडियम पण येत आहे, आणि इथे जे रहिवासी आहे ते म्हणजे सर्व बॅकग्राऊंडचे, आणि इथे लोकसंख्या आहे असं नाही की नाहीये. आणि आता कुंभमेळ्यामध्ये सर्व रस्ता पण चांगला होणार आहे, थोडंसं R&D केल्यानंतर समजलं. तर आणि हा काय 5-10 मिनिट्स मध्ये आहे. गंगापूर जर तुम्ही बघितलं तर इकडनं फक्त 2-2.5 किलोमीटरवर यू आर स्ट्रेट अवे 5-10 मिनिट्स मध्ये इथे. तर हा बेस्ट स्पॉट होता, आणि एवढी मोठी जागा एका सिटीमध्ये भेटणं इट वॉज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. कारण नदीच्या त्या साईड तुम्ही जर बघितलं तर कुठे जागाच नाही एवढी. आणि आम्हाला लकीली गाववाल्यांनी पण खूप, मखमलबादचे गाववाले सरपंच साहेब, भास्कर पिंगळे सर असतील, विष्णू काकड सर असतील, सर्वांनी आम्हाला एक प्लॅटफॉर्म पण दिला की त्यांनी सांगितलं की आमची ही जागा आहे, आपण तसं करू शकतो. आणि मग आम्ही एक हा ठरव म्हणजे बिडिंग प्रोसेसनी ते व्यवस्थित आलो, आणि आम्ही हे आता जागा घेतली की ज्याच्याकडनं इथल्या मुलं पहिले गावाचे मुलं डेव्हलप होतील, आणि शहराचे पण. गावाचं सांगण्याचे उद्देश असा आहे की इथल्या लोकल मुलांना पण आपण संधी द्यायला पाहिजे, कारण मखमला गाव हा खूप जुना क्रिकेटसाठी खूप म्हणजे जाणलं जातो. असं मी खूप ऐकलेलं की खूप प्लेयर्स झालेले, भगवंत काकड सर इथलं रणजी ट्रॉफी आता सिलेक्टर्स पण आहे, महाराष्ट्राला खूप वर्ष केलं. तर असं जाणवलं की मग हा प्लेस बेटर आहे. सर तुम्हाला आणखीन एक सांगायचं म्हणजे असं की या गावचं वैशिष्ट्य म्हणजे भगवान काकड ते रणजीपटू आहेच, पण त्याचबरोबर नितीन दात्रक, नंतर श्रीरंग कापसे यासारखे खेळाडू इथून घडून गेले, आता ते प्रशिक्षणाचं काम करतायत. आणि ही मखमलाबादची भूमी हे ऐतिहासिक आहे, याच्यात अनेक क्रिकेटपटू घडून गेले, अनेक खेळाडू घडून गेले, आणि पोलीस डिपार्टमेंटमध्ये देखील इथले व्यक्तिमत्व चमकलेलं आहे. असं आपण क्रीडक सुरू करत असताना आपला जो वेळ आहे तो क्रिकेटचा वगैरे आणि फिटनेसचा वेळ हा कसा आहे? सर आम्ही आता फिटनेस सेंटर आमचे ऑलरेडी 2 चालू आहे, ज्या चान्सीला एक आणि नंदनवानला आहे गंगापूरला. तर तिथे दोघी बॅचेस आहे, मॉर्निंग 6 to 10, इव्हनिंग तिथे पण 4 ते 8, आणि इकडे पण सेम आम्ही ठेवलेलं आहे. मॉर्निंग 6 to 10 पर्यंत आहे ते बॅचेस. 2 बॅचेस मॉर्निंगला आहेत, 2 इव्हनिंगला आहे. बस मधला जो पिरियड आहे आमचे पूर्ण पर्सनल कोचिंगचे मुलं आहे किंवा स्पेशल ज्यांना टार्गेटेड प्लेयर्स आम्ही निवडतोय की कोणाकोणावर लक्ष द्यायचे फ्युचरमध्ये नाशिकला किंवा आपल्या महाराष्ट्राला चांगलं करणार, त्यांच्यावर आम्ही भर देतोय. तर आम्ही असं पूर्णच होल युटिलाइज केलं, कारण आम्ही नाशिकचा मोठा इंडोर ह्या आपल्या क्रीडांगणात आणलेला आहे की फुल रनअप इंडोर कुठेच नाहीये, खूप कमी जागे, आणि आम्ही ते नाशिकला आणलेला आहे. आणि प्लस हा तुम्ही लश ग्रीन आउटफील्ड पूर्ण ग्राउंड बघताच आहे, 5 एकरमध्ये आहे. तिथे आम्ही रिकव्हरीची फॅसिलिटी ऑलरेडी ठेवलेली आहे, कॅफे ठेवलेला आहे, म्हणजे मुलांना न्यूट्रिशन पर्सन ठेवलेलं आहे, स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट ठेवलेलं आहे, फिल्डिंग कोच वेगळं आहे. आमचे डायरेक्टर सर, आम्ही KV जोशी सरांना डायरेक्टर ऑफ क्रिकेट केलेलं आहे आमच्या इकडे, कारण सरांचा अनुभव पण एवढा आहे. BCCI लेव्हल 2 कोच आहे, महाराष्ट्राला 5 वर्ष रणजी ट्रॉफी सिलेक्टर होते. तर आम्ही असं बाकी कोचेस पण आमचे सर्टिफाईड आहे. तर आम्ही एक एक्सपिरियन्स ग्रुप इथे म्हणजे आणलेला आहे, आणि त्याच्याने मुलांचा आपला विकास व्हावा, ओव्हरऑल होलिस्टिक डेव्हलपमेंट क्रिकेटमध्ये व्हावा, आणि त्यांनी चांगल्या पातळीवर परफॉर्मन्स करावा, आणि अल्टिमेटली नाशिकचं नाव आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव BCCI पर्यंत पोहोचावं की आपण काय वेगळं करतो आणि आमचे प्लेयर्स चांगले लेवलचे निघत आहे. आपण प्रशिक्षक निवडताना कोणती अशी बॉर्डर लाईन ठेवली होती की मला असे कोच पाहिजे की या कोचमुळे माझं सेंटर सुद्धा एक नावलौकिक होईल आणि यांचा मुलांना फायदा होईल, असं काय आपण त्यांच्यात पाहिलं?
आमच्याकडे सर म्हणजे ऑब्व्हियसली कोणी नवीन स्टार्ट करतात, आमच्या संस्थांमध्ये स्टार्ट केलं मग आम्हाला वाटतं की बेस्ट कोच आणावं, सर्वांना वाटतं की बेस्ट कोच आणला तर मुलांचा फायदा होईल. आणि मग आम्ही जाहिरात दिली होती आणि आमच्या सोशल मीडियावर पण की आम्हाला कोचेसचा रिक्वायरमेंट आहे. आमच्याकडे एक 60-65 रेझ्युम्स आले होते. पण सर ठरवताना एक दिवस ओपनिंगला के.व्ही. जोशी सर आले होते आणि ते रिटायर्ड झाले हल्लीच. तर सरांचं पण असं खूप आवडलं, तर आम्ही सरांना रिक्वेस्ट पण केली की सर तुम्ही इथे जर डायरेक्टरचं पद स्वीकारलं तर खूप चांगलं होईल. कारण एक लोकल पर्सन आणि त्यांनी जर सर्व बघितलेलं आहे आणि आपल्या मुलांना काय करायचं त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे, त्यांचा अनुभव त्यांचा एक्सपिरियन्स मुलांना आपला भेटेल. आणि प्लस आमचे दुसरं शिवम आहे, मोहित आहे, त्याच्यानंतर विक्रांत सर आहेत, प्रियंका गोडकेला आम्ही फिमेलचा आता हेड आपले महाराष्ट्राला पण आहे, ती सिनियर टीम खेळलेली आहे बऱ्याच वर्षापासून आहे ती. तर प्रियंका गोडकेला पण आम्ही गर्ल्स विंगचा हेड करतोय. तर आमच्याकडे 6-7 कोचेस सध्या आहे ऑन रोल इथे. तर ह्या पूर्ण एक चांगलं आम्ही एक एन्व्हायरमेंट क्रिएट कोचेसचं बेस्ट जे आपल्याला मुलांना देता येईल नाशिकच्या मुलांना ते आम्ही सर्वांना आणलेलं आहे. सर तुम्ही क्रिकेट सेंटर आत्ता सुरू केलं, पण त्याआधी तुम्ही फिटनेस सेंटर सुरू केलं होता. या फिटनेस सेंटरमधून कोणते असे राष्ट्रीय खेळाडू आपण दिले का त्यांना आपल्या क्रीडाचा फायदा झाला? सर खूप बरेच प्लेयर्स आता निघाले, नाव आपण नमूद मी सत्यजित बच्चाव आमच्याकडे होता, रणजीपट्टू आहे, त्याचा IPL ऑप्शन लिस्टला पण नाव आणि खूपच आपल्या महाराष्ट्रासाठी लेजंड आहे तो. त्याच्यानंतर ईश्वरी अंडर-19 इंडिया खेळली, साहिल पाराकर तर इंडिया खेळला. त्याच्यानंतर अजून बरेच स्टेट प्लेयर्स, प्रियंका गोडके झाली, गर्ल्सची तर जेवढे आता पूर्ण शालमली झाली, फिटनेसला आमच्याकडेच होत्या सर्वजण. बेसिकली अजून जे नवीन अपकमिंग आहे जे पुढे चांगलं करणार आहे, म्हणजे पुणेचे पण आमच्याकडे बरेच माझ्याकडे असे प्लेयर्स होते की जे टचमध्ये होते. अंडर-19 इंडिया खेळलेले बरेच प्लेयर होते, रणजी ट्रॉफी खेळलेले बरेच प्लेयर होते. तर ते सर्वच टचमध्ये होते आणि आमच्याकडे बाहेरचे पण मुलं यायचे, राहायचे, मग ट्रेनिंग करून परत जायचे. नाशिकचे तर आपण हे घेतलं, अजून कोणाचं नाव विसरलं असेल पण ही यादी आहे अशी की आम्ही 7-8 वर्ष झाले आम्हाला या फील्डला. कमीत कमी आम्ही क्रिकेटचे तर 15 प्लेयर्स आम्ही दिले असतील जे अंडर-19 इंडिया, रणजी ट्रॉफी आणि स्टेट लेवलला रिप्रेझेंट करताय कंटिन्युअसली. आणि बाकी व्यतिरिक्त गेम्सचे पण आमचे फुटबॉल, हँडबॉल झाले, डॉजबॉल झालं, तर ते आम्ही डॉजबॉलच्या बॉडीवर पण आहे महाराष्ट्राचा डायरेक्टर आहे मी. तर तिथे पण आम्ही फिटनेसला प्रायोरिटी देऊन तिथे पण खूप सारे मुलं आम्ही घडवली. तर असं बघितलं तर एकंदरीत तर आमचे 200-250 पूर्ण स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि नॅशनलवर मुलं असतील टिल डेट. सर आपण कंटिन्यू पुणे, महाराष्ट्र यांच्याशी कनेक्टेड असतात आपल्या जॉबच्या दृष्टीने. आपल्या इथं म्हणजे पुण्याकडे जे आहे ते आपण इथे देण्याचा प्रयत्न केला, पण अजून काय आपल्याला असं वाटतं का मला तिथं जे आहे ते मला इथे द्यायचं? सर आता असं होतं की आम्ही नाशिकला आता एक एक्सेलन्स क्रिकेट सेंटर जी गरज होती आम्ही आता नाशिकला उपलब्ध करून दिली आहे. त्याच्यामध्ये NDCचा सपोर्ट झालाच, पण आता आम्ही एक नाशिकचा पहिला हाय परफॉर्मन्स सेंटर आणतोय जो की फिटनेस स्पेसिफिक आहे. त्याच्यामध्ये पूर्ण VBTCs म्हणतो, वेलॉसिटी बेस्ड ट्रेनिंग, म्हणजे ते पूर्ण टेस्टिंग मशीन्स आणि ते सेन्सर बेस्ड असतं पूर्ण. आणि पूर्ण प्रॉपर हाय ॲथलीट बेस्ड एक जनरल टर्म मध्ये म्हणणार तर आम्ही ती जिम आणि प्लस अदर सर्व्हिसेस आणतो. त्याच्यामध्ये जिम असणार आहे, रनिंग ट्रॅक असणार आहे, स्विमिंग पूल असणार आहे, मल्टीपर्पज गेमचा एक हॉल असणार आहे ज्यामध्ये मुलं बाहेर चालायचं तर रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीसाठी पण काय असेल. मग योगाचा आम्ही पूर्ण एक्सक्लुझिव्ह करतोय तिथेच. आणि अंडर वन तिकडे पण न्यूट्रिशन, स्पोर्ट्स न्यूट्रिशन असतील, मेंटल स्पोर्ट्स सायकोलॉजी असतील, मेंटल काउन्सिलर, मेंटल ट्रेनर्स असतील. मग आम्ही हे पूर्ण परत तिथे पण एक नवीन करतो. इथे तर आमच्याकडे बाकी सर्व्हिसेस आहेच, जसं मेंटल काउन्सिलर सांगितलं, न्यूट्रिशन सांगितलं, SNC कोच सांगितलं, पण तिथे हे जे नवीन नाशिकला पहिला येणार आहे तर ते आम्ही प्रयत्नशील आहोत की कमिंग डेज मध्ये जेवढं लवकर आणता येईल. जर तो आम्ही जर सक्सेस झालं तर असं आपण वन ऑफ इट्स युनिक काइंड असणार आहे की आपण इंडियामध्ये खूप कमी अशी ठिकाण आहे की जिथे हाय परफॉर्मन्स फिटनेस हाय परफॉर्मन्स सेंटर आहे आणि क्रिकेट हाय परफॉर्मन्स सेंटर आहे. तर असं एकंदरीत एकच असेल असं खूप. आता सध्या पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यात क्रिकेट हा ऑफ सीझन मानला जातो, पण ऑफ सीझन मध्ये आपली प्रॅक्टिस कशी सुरू आहे? सर ऑफ सीझन मध्ये सर्वांना असं वाटतं की फक्त फिटनेस असतं. ऑब्व्हियसली ऑफ सीझन मध्ये थोडं स्वतःवर फिजिकल ऍस्पेक्ट्सवर काम केलंच पाहिजे, पण आम्ही क्रिकेट न ब्रेक होता ते करतोय कारण आमच्याकडे इंटर फॅसिलिटी जे आहे त्याच्यामध्ये मुलांना आमचं 5 डेजचा नेट प्रोग्राम ऑलरेडी मॉर्निंगला ते नेट्स करतात, मध्ये रेस्ट करतात, मग इव्हनिंगला ते परत फिटनेसकडे आमच्याकडे येतात आणि मग परत योगा असतात. म्हणजे पूर्ण दिवस त्यांचा आम्ही असं शेड्यूल केलेलं की ते हा
3 to 4 मंथ जे आहे जॉब सीझनचं ते खूप इम्पॉर्टंट आहे एका प्लेअरच्या लाईफमध्ये, कारण त्यांना स्वतःवर काम करायला भेटतं. जिथे ते वीक आहे, जिथे स्ट्रेंथ त्यांना चांगले आहे, अजून चांगलं करायला म्हणजे त्यांना टाइम भेटतं, स्वतःवर बेसिकली स्वतःवर वर्क करायला टाइम भेटतं. तर हा ऑफ सीझन आम्ही तसा युटिलाइज करतोय. पण त्याच्यामध्ये एक ॲडिशन अशी झालेली आहे नाशिकला की आता आम्ही म्हणजे त्यांना त्यांची स्किल प्रॅक्टिस पण होतेच आहे, ती मिस आउट नाही होते. पहिले फक्त फिटनेस व्हायचं, पण आता इंडोर असल्यामुळे सर्व मुलांना नेट प्रॅक्टिस, मग फिटनेस आणि बाकीच्या गोष्टी सर्व अंडर वन रूफ ड्युरिंग द प्रोसेस भेटतच आहे. मग त्याच्याने काय होणार आहे की जे स्किल आहे ते मागे पडणार नाही, परत त्यांना मोमेंटम गेन करायला टाइम नाही जाणार, लगेच दे विल बी रेडी फॉर द नेक्स्ट टुर्नामेंट्स किंवा इन कॉम्पिटिशन फेज म्हणतो, कॉम्पिटिशन फेज आल्यानंतर दे विल बी रेडी. असं फिटनेस आणि क्रिकेट असताना यामध्ये आपण तंत्रज्ञान कसं वापरतात, टेक्निकल यूज कसं होतं? टेक्निकल यूज बेसिकली आता ह्याचं आम्ही काही असेसमेंट्स असतात, मग काही असे टेस्टिंग टूल्स आहे, इक्विपमेंट्स आहे, आणि टेक्निकल गोष्ट म्हटल्यावर की आम्ही एक थोडंसं माइंडसेटवर जास्त याच्यावर भर देतोय की कारण सर टेक्निकॅलिटी वाईज बघितलं तर कोचेस तर आहेच, टेस्टिंग टूल्स आहे, मशीन्स आहे, आमच्याकडे असेसमेंट्स आहे, असेसमेंट टूल्स आहे, त्याच्याकडनं आपल्याला काही डेटा त्यांचा भेटत असतो आणि मग त्याच्यावर आपण इव्हॅल्युएट करून मग आपण एक कन्क्लुजन ठेवून परत त्यांना रिबिल्ड करायला किंवा रिफ्रेश करायला त्यांचं ऍक्टिव्हिटीज वर्कआउट आपण करत असतो. पण आम्हाला टेक्नॉलॉजी आम्हाला वाटतं की आता मला वाटतं की एवढा 8 वर्ष झाले महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन बरोबर मी आहे, तर आता मुलं नाशिकचे कुठेच कमी पडत नाही. बेसिकली फिजिकल वाईज बघितलं, स्किल वाईज बघितलं, फक्त एक मेंटल थोडंसं असं वाटतं की कधी कधी थोडासा तो ऍस्पेक्ट अजूनही थोडासा आहे, ज्याच्या कारण आम्ही आता ते स्टार्ट केलेलं आहे की थोडा लवकरात लवकर किती लवकरात मुलांना त्याच्यावर फायदा घेता येईल. स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट आम्ही ऑन बोर्ड आणलेला आहे, तर त्याचा कसा फायदा त्यांना घेता येईल या गोष्टीकडे आम्ही लक्ष देतोय. आणि अदर टेक्निककडे सांगण्यात जाईल तर बेसिकली आम्ही एक्सपर्ट्सला पण इथे वर्कशॉप ठेवायला बोलवणार आहे की त्यांचं चांगले आता समत फल्ला सर आहे जे महाराष्ट्राला फास्ट बॉलिंग हेड आहे, तर त्यांना पण आम्ही इथे येणार आहे. चामिंडावा सर आहे श्रीलंकन ते त्यांना पण आमचं चाललंय विचार की सरांना इथे एक त्यांचा वर्कशॉप ठेवावा. बॅट्समॅन्स खूप सारे ना पुण्याला पण चांगले कोचेस आहे जे नाशिकला येऊन वर्कशॉप घेऊन आपल्या मुलांचा फायदा होऊ शकतो. आपण त्याचं पण आम्ही विजन ठेवलेलं आहे की फ्युचरमध्ये त्यांचा आपल्याला मुलांना फायदा होईल. माझं मत कसं होतं की तंत्रज्ञान म्हणजे आपल्याला असं की आपण बॉलिंग मशीन किंवा आणखीन जे तंत्रज्ञानात आपण आईस बाथ वगैरे अशा काही गोष्टी असतात का त्या आपण इथं अवलंब करतो आणि खेळाडूंना, नाशिकच्या खेळाडूंना इथं पहिल्यांदा असं मिळतंय? ऑब्व्हियसली सर, म्हणजे टेस्टिंग टूल्स मध्ये किंवा इक्विपमेंट्स मध्ये आलंच. बेसिकली आमच्याकडे बॉलिंग मशीन बेस्ट बॉलिंग मशीन आहे, 155 त्याचं बॉलिंग स्पीड आहे, प्लस स्पीड गन मुलांचं मेजर कसं करायचं स्पीड तो पण आम्ही टूल्स ठेवलेलेच आहे. त्याच्यानंतर रिकव्हरीचं पूर्ण आमच्याकडे सेटअप आहे की आईस बाथ झालं, मसाज झालं, मोमेंटल थेरपीज आहे, म्हणजे ज्याच्याने माइंड काम होतो. एक अजून नवीन माइंडसेटवर आलेलं आहे की मॅनिफेस्ट करायचं, त्याचे पण आम्ही सेशन्स ठेवतोय. तर हा पूर्ण आम्ही एक इकोसिस्टम बनवतोय आणि असे लेटेस्ट जे आपल्या मुलांना आम्ही एवढं प्रॉमिस करतो नाशिककरांना, आपल्या महाराष्ट्राच्या लोकांना की इथे आम्ही जे बेस्ट जे टिल डेट आहे ते सर्व ऑलमोस्ट ऑन बोर्ड आणलेलं आहे. जे पण थोडं राहिलं असेल ते पण आम्ही आता फ्युचरमध्ये आणणार आहे. त्याच्याकडनं आपल्या मुलांना ह्या सर्व फॅसिलिटीजचा वापर करून पुढे चांगलं एक परफॉर्मन्स देऊन आपल्या महाराष्ट्राचं नाव, मग नाशिकचं नाव, इंडियाचं नाव ते करता येईल तसं आम्ही ते इकोसिस्टम तयार करतोय. आपण फिमेल खेळाडू आपल्याकडे असतात, तर खेळाडूंना कोच एक जेंट्स कोच तर असतात, पण असं फिमेल कोचचं आपलं काय आहे? येस सर, आम्ही तो एक इम्पॉर्टंट पार्ट आता रिसेंटली हल्ली मॉडर्न याच्यामध्ये झालेला आहे की खूप बऱ्याच तुम्ही न्यूज येतात तिकडनं की काही आहे, पण त्यासाठी आम्ही 2-3 गोष्ट ऑलरेडी आमच्या फ्रेममध्ये होता. एक होता की आम्ही सिक्युरिटी इथे आमचे अप्पा भावगत काका आहे ते पूर्ण सिक्युरिटीचे हेड आहे, ते बघतात पूर्ण सिक्युरिटी फी गर्ल्सचं, प्लस इथे मॅडम लोक जे सोडायला येतात आणि प्लस CCTV कवर्ड आहे. प्लस एक्स्ट्रा ॲडिशन म्हटल्यावर की आम्ही फिमेल कोच हे व्हावंच, कारण फिमेलला थोडंसं एक अजून पर्सन टच असू शकतं की कारण फिमेल जी आहे ती जास्त ती समजू बरोबरच जास्त बोलू शकते किंवा तिला कम्फर्टेबल असेल. आता हल्ली असं मॉडर्न मध्ये एवढं बघत नाही, पण तरी आम्ही ते काय गॅप सुरक्षित आणि काय गॅप आम्हाला ठेवायचा नाहीये आणि आम्ही फिमेल कोच व्हावंच, कारण जेवढा मेल डॉमिनंट हा क्रिकेट होता पहिले असं काहीच नाही आता. इट इज इक्वल, दोघांमध्ये सेम ट्रीट होत आहे. BCCI पण असं एकदम व्यवस्थित लक्ष दिलेलं आहे. प्लस आपल्या MCA आणि डिस्ट्रिक्ट असोसिएशनने आपल्या गर्ल्सला एवढा एम्पॉवर केला आणि आपली पूर्ण गर्ल्स जी सेक्शन आहे गर्ल्सचा आपला ते खूपच चांगलं करतोय महाराष्ट्र लेवलला. आपल्या नाशिकच्या खूप साऱ्या मुली सिलेक्ट झालेल्या आहे, तर आम्हाला त्याची गरज होती की एक एक्सपिरियन्स फिमेल कोच पण व्हावं, त्याच्याकडनं मुलींचं चांगलं डेव्हलपमेंट होईल,
आणि त्यांचं काय त्यांना काय वाटत असेल ते शेअर करतील किंवा ते एक्सपिरियन्स किंवा मेंटर बघून त्यांना ते अडॅप्ट करतील. बरोबर. आणि ते गरजेचं आहे सर. इक्वल पार्टिसिपेशन पाहिजे. सर आपण आता फिटनेस घेत असता, क्रिकेट घेत असता, पण त्याचबरोबर एक सायकोलॉजिकल महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर आहार जो आपण रोजचा आपल्याला महत्त्वाचा असतो, यासाठी आपण काही असे सत्र घेतात का ते पालकांना पण जागरूक केलं पाहिजे? कारण मुलं तर ठीक आहे, मुलं खाणंपिणं त्यांचं दुर्लक्ष होत असतं, पण त्यात पॅरेंट्स हा घटक सर्वात महत्त्वाचा असतो. या घटकाला आपण एकत्रित करून असं काही मार्गदर्शन करतात? आम्ही एक ते विंगच वेगळं केलेलं आहे की एक स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट ट्रेनर आणि स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट ट्रेनर, ज्याच्याकडनं प्रॉपर मुलांना आम्ही PDF करून त्यांच्या एज प्रमाणे त्यांना न्यूट्रिशन प्लॅन दिलेला आहे. पालकांना सांगितलंय की ते फॉलो त्यांना घरी पण करायला हवा. त्यांना नाही केलं तर आम्हाला पण सांगा. ऍटलीस्ट आम्ही इथे त्यांना मग थोडंसं काउन्सिलिंग करून ते घ्यायचं, ते काय इम्पॉर्टन्स आहे ते सर्व सांगितलेलं आहे. प्लस स्पोर्ट्स सायकोलॉजी कारण मी सांगितलं की मेंटल टफनेस आता हा डिमांड आहे गेमचा. स्किल खूप मुलांकडे किंवा प्लेयर्सकडे असतं, पण जेव्हा अपर एज लागतं, जेव्हा करंट सिच्युएशनला काय करायचं आहे, डिसिजन मेकिंग किंवा पटकन कसं करायचं, त्या ह्या सर्व गोष्टीला मेंटल टफनेस, मेंटल ट्रेनिंग इम्पॉर्टंट आहे. तर आम्ही ते पण आमच्याकडे एक एक्सपर्ट आहे ऑन बोर्ड आहे, जे आम्ही त्याचं रेग्युलर सेशन्स चालतात आमच्या मुलांसाठी. तर ते दोघंही आम्ही ते केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही दर महिन्याला पेरेंट्स मीटिंग पण ठेवतो की पेरेंट्सचा फीडबॅक आणि पेरेंट्सला सांगतो पण हे घेतलेलं आहे. कारण लहान मुलांना शेवटी ते लहान मुलांना एवढं लवकर जाणार नाही, समज थोडासा टाइम लागेल त्यांना, जसं ते मॅच्युअर्ड होतील त्याचं. पण विथ पेरेंट्स सोबत, पेरेंट्सच्या हेल्पमुळे आणि पेरेंट्सचा सपोर्ट घेऊन आम्ही ते केलेलं आहे. त्याच्याकडनं ते पेरेंट्सला पण माहिती की मुलाकडे काय चाललंय आणि मुलांना पण. तर ते बोथ वेज चालतंय व्यवस्थित. आपण रेग्युलर मुलांना तर ट्रेनिंग देताच आहे, पण असे पण काही घटक आहे की जे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत. अशातले काही स्टुडंट आपल्याकडे आहे का, त्यांना आपण शिष्यवृत्ती वगैरे असं काही देऊ शकतात? बेसिकली जेव्हा आम्ही हा इथलं कॉन्ट्रॅक्ट केलं ग्रामविकास मंडळाबरोबर किंवा गावाच्या लोकांबरोबर की असं आहे, तर आम्ही स्पेशल असं ठेवलेलं आहे की गावाचे जे मुलं इथल्या प्रॉपर म्हणजे ह्या साईडचे ह्या प्रभागाचे, त्यांना 20% आम्ही ऑफ दिले आमच्या फीजवर. प्लस आम्ही स्वतःच आमची इच्छा होती की असे खूप प्लेयर्स असतात ज्यांना फायनान्शियली प्रॉब्लेम असतो, तर आम्ही काही वेगळे स्पॉन्सर्स पण आणलेले आहे ज्यांच्याकडनं थोडंसं त्यांच्याकडनं सवलत घेऊन आम्ही मुलांचं त्यांना स्पॉन्सरशिप देऊन किंवा ह्या गोष्टीचा आमचा आहे. प्लस 2 आम्ही एक प्रॉमिस केलेलं आहे की आम्ही एक मुलगा आणि एक मुलगी वर्षाला आम्ही स्कॉलरशिप प्रोग्राम देणार आहे फ्री ऑफ कॉस्ट. त्यांना पूर्ण फॅसिलिटी आमची, राईट फ्रॉम फिटनेस टू क्रिकेट एक्सलन्स सेंटर, आमचे जे सर्व्हिसेस जिथे ऑल ओव्हर महाराष्ट्र आहे 7 सिटीजमध्ये, तिथे कुठेही गेले तर ते सर्व्हिस त्यांना फ्री आहे. त्या दोघांना स्कॉलरशिप आम्ही देणार आहे. त्याच्यामधनं वेज आम्ही ठरवलेलं नाही आहे, ते प्युअरली आमचे टेक्निकल सर KV जोशी सर डायरेक्टर जे आमचे आहे ते त्याच्यामध्ये पूर्ण ते बघणार आहे आणि आमची पूर्ण कमिटी बघणार आहे की ते कोणाला ती गरज आणि पूर्ण सिलेक्शन प्रोसेस आम्ही ते घेणार आहे पावसाळ्यानंतर. आणि ते आम्ही एक हे करणार आहे की या 2 लोक, एक फिमेल आणि एक बॉय आणि एक गर्ल, त्यांना आपण एक फ्री स्कॉलरशिप प्लॅन देणार आहे. क्रीडक या संस्थेकडे खेळाडूंनी यावे, फिटनेस घ्यावा आणि क्रिकेटही खेळावा, यासाठी आपण काय अपील कराल की यावं आमच्याकडे, आम्ही जे सुविधा दिली त्याचा फायदा घ्या? आम्ही म्हणजे असं कोणाला म्हणजे बोललं असं एवढंच असेल की आमचा एक विजन आहे पूर्ण नाशिकात किंवा महाराष्ट्रात आपल्या ह्याला पसरून पूर्ण इंडियात. हा विजन असा आहे की सर्वांनी ॲटलिस्ट पार्टिसिपेट करावं, ज्यांच्याकडे टॅलेंट आहे त्यांनी हार्डवर्क करून अजून ग्रूम करावं आणि त्याच्या जे लागणारे जे पण गोष्टी आहेत ते आम्ही प्रोव्हाइड करतोय आणि एकदम कमी म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय कमी कॉस्टमध्ये, त्याच्याकडनं आपल्या सर्व मुलांना कोणत्याही बॅकग्राऊंडचा असेल, फायनान्शियली वीक असेल तरी त्यांना पण काहीतरी इथे भेटणार आहे. तर त्याच्यासाठी आम्ही जे पण प्रयत्न करतोय त्याला आमच्या बरोबर सपोर्ट करावा. आणि इथे आम्ही 8 वर्ष 0 पासून मातीपासून आज इथपर्यंत पोहोचलोय. हे जस्ट बिकॉज आमचे मेंटर्स आहे, पालक आहे, नाशिककर आहे, पूर्ण महाराष्ट्राचे लोक आहे जे आम्हाला सपोर्ट करताय. इव्हन आमची पूर्ण माझी क्रीडकची जेवढे 35 जण आमच्याकडे आहे, जे 35चा आमचा स्टाफ आहे, पूर्ण स्टाफ पूर्ण मेंबर्स ते पूर्ण डे नाईट वर्क करताय. तर त्या सर्वांचं एक जोडून येत आहे, म्हणजे आलेलं आहे इथपर्यंत पोहोचायचं आहे, तर सर्वांचं वाटा आहे त्याच्यामध्ये. आणि मी सर्वांना अपील हे एवढंच करणार की तुम्ही येऊन इथे जे एक्सपिरियन्स करणार आहे ते नक्कीच थोडा वेगळा असणार आहे. कारण इथे जे आम्ही करतोय ते प्रामाणिकपणे करतोय आणि
आमच्यावर कोणी असं दाग अजूनपर्यंत लावू शकलो नाही, कारण आम्ही असं काही चुकीचं केलंच नाहीये. तर म्हणजे हा सांगायचा एवढाच उद्देश आहे की जास्त सांगण्यापेक्षा तुम्ही जर इथे आले आणि एक्सपिरियन्स केलं की आम्ही काय करतोय आणि आमचं विजन काय आहे, आम्ही कुठपर्यंत काय नेण्याचा प्रयत्न करतोय. कारण ही संस्था आम्हाला फक्त नाशिक पुरता किंवा आपल्या महाराष्ट्रापुरता नाही ठेवायची आहे. नाशिक आणि महाराष्ट्र आपला बेस असणार आहे, पण ओव्हरऑल पूर्ण भारतात आम्ही ह्याचा इकोसिस्टम कसा बनवणार आहे आम्ही त्याच्याकडे लक्ष देणार. आम्हाला पण आमची पूर्ण टीमच 35 लोकांची, केवी सरांना सोडला तर ते पण 65 इयर्सचे पण पूर्ण जोर देत आहे. बाकी जेवढे मेंबर आहे सर्व यंग मेंबर आहे. तर आमचा असं एक उद्देश आहे की आमचे पण एक MPL टीम असावं, महाराष्ट्र प्रीमियरला आम्ही एक टीम घ्यावं किंवा चांगल्या लीगला टीम घ्यावं, जिथे आमचे मुलं इथनं जाऊन तिथे परफॉर्म करावं किंवा पूर्ण इंडियामध्ये जे एक सेम स्ट्रक्चर आम्ही असं सेट करणार आहे की कुठेही गेले क्रीडकमध्ये तुम्ही इथून इथे आज आहे, तुम्ही कुठेही जावा, सेम सर्व्हिसेस किंवा त्यांना सेम परफॉर्म करायला तेवढंच सेम प्लॅटफॉर्म भेटणार आहे आणि सेम स्ट्रक्चर असणार, SOP असणार आहे. तर त्याच्याचकडे आम्ही प्रयत्नशील आहे. 8 वर्षात आम्ही 6 सिटीजमध्ये 35 शाळा प्लस आमचे 3 ते 4 मोठे सेंटर्स आता झालेले आहे. आणि याचा प्रसार आम्ही अजून किती चांगलं होईल आणि क्वालिटी काम किती होईल त्याच्यावर आम्ही प्रयत्नशील आहे. आम्ही खूप चांगलं करतो असं नाही, आमच्याकडे पण फीडबॅक्स येतात, तर आम्ही त्याला परत दुरुस्त करून कसं पुढे चांगलं करता येईल त्याच्याकडे लक्ष देतो. सर, आपण इंडोर फॅसिलिटी सुरू केली. या इंडोर फॅसिलिटीमध्ये आपण काय काय सुविधा देत आहे जे नाशिककरांनी त्याचा फायदा घ्यावा? बेसिकली बॉलिंग मशीन आहेच आपल्याकडे 155 स्पीडचा, प्लस तुम्ही बघताय की आपल्याकडे पूर्ण हे 5 नेट्स आहे. त्याच्यामध्ये त्या नेट्सचे वैशिष्ट्य असं आहे की ज्याची तो विकेट जो आहे सो इथले फर्स्ट जे 2 आहे ते तुम्ही दिसताय 2 थोडे जास्त ग्रीन आहे, थोडासा फास्ट बॉलिंगला जास्त कट होतो, थोडासा फास्ट बॉलर स्पेसिफिक आहे ते. आणि हे 3 जे आहे नॉर्मल प्रॅक्टिस इंडोर विकेट्स आहेत, तर त्याच्यामध्ये पण थोडासा व्हरायटी दिलेली आहे. प्लस स्पीड गन जे आहे आमच्याकडे, स्पीड मेजरिंग गन्स आहेत, त्याच्यामध्ये मुलांचं स्पीड किती आहे ते आपण मेजर करू शकतो. अजून खूप सारे बरेचसे टेस्टिंग मशीन्स आम्ही इथे आणलेले आहे मुलांचे, याच्याकडनं त्यांचा परफॉर्मन्स कसा इव्हॅल्युएट होईल त्याच्याकडे आमचं आहे. आणि हा पूर्ण नाशिकचा सर्वात मोठा इंडोर आहे. तुम्ही बघत असाल की A to B हा 40 मीटर्स आहे स्ट्रेट अवे. सो फुल रनअपचा इंडोर तुम्हाला कुठेच भेटणार नाही. तर हे आपण इथे आता मुलांसाठी केलेलं. त्याच्यामध्ये काय आहे की ऑफ सीझनला छोटा रनअप टाकून मग ते थोडंसं वेगळं होऊन जातं बॉलर्सला पण अडॅप्ट होण्यासाठी मेन मॅचला जाण्यामध्ये. पण हा फुल रनअप असेल तर त्यांना पण शर्ट असते की हे आहे. आणि प्लस आम्ही एक्स्ट्रा त्याचं कुशनिंगसाठी जास्त ग्रॅन्युअल्स टाकलेलं आहे आणि थोडं थिक मॅट वापरली आहे, ज्याच्याकडनं नीला बॅकला ह्या असा इंजुरीज नाही होणार. तर त्या हिशोबाने आपण ते केलेलं आहे. सर, आपण जे इंडोर सुविधा देत असताना त्याच्यामध्ये सेफ राहण्यासाठी काय आपण हे केलं काय? खेळाडू पण सेफ राहिला पाहिजे, त्याला बॉल नाही लागला. ऑब्व्हियसली सर, बेसिकली नेट्स तुम्ही बघताच आहे, फुल लांबपर्यंत नेट्स आहे. पण जसं मी सांगितलं की जे फ्लोरिंग आहे ते थोडं सॉफ्ट आहे, म्हणजे त्याच्यावर जास्त हार्ड इम्पॅक्ट लँडिंगचा होणार नाही. तो सर्वात मेन असतो की बॉलरचा शिन पेन होतो, बॅक पेन होतो, नी पेन व्हावं लागतात. मग त्या गोष्टी ह्याच्यावर नाही होणार, त्याचं आम्ही काळजी घेतलेली. आणि प्लस व्हेंटिलेशन आम्ही पूर्ण ठेवलेलं आहे, मोठ्या ओपनिंग्ज आहे, त्याच्याकडनं मुलांना सफोकेशन त्या गोष्टी होणार नाही. तर ह्या गोष्टी सर्वांचं आम्ही पूर्ण लक्ष देऊन आणि टेक्निकल जे मशीन्स आहे, टेस्टिंग टूल्स आहेत, ते सर्व आम्ही इथे ठेवलेले आहे. एका वेळेस किती खेळाडू इथे ॲट अ टाइम 50 मुलं एका बॅचला करू शकता. 5 नेट आहे जसं मी सांगितलं. 10 पण जर तुम्ही धरला एका नेटला तर 50 मुलं एका बॅचला आरामात करू शकता. तर थ्रू आउट आमचा हा बुक पण असतो आणि प्लेयर्स बुक करून, बॉलिंग मशीन बुक करून, प्लस त्यांचं पर्सनल कोचिंग असेल, इथे नेट सेशन्स असतील, एक्स्ट्रा प्रॅक्टिस कोणाला करायची आहे जेव्हा अवेलेबल असेल, ते सर्व गोष्टी इथे ड्युरिंग द पूर्ण मॉर्निंग पासून ते रात्रपर्यंत चालूच असतं. आणि तुम्ही बघितलं याच्या पाठीमागे पण लाईट्स आहे. तर आमची जी फॅसिलिटी आहे आउटडोर नेट जेव्हा असतं ते पूर्ण लाईट्स मध्ये. तर तुम्ही रात्रीला आले, पालकांचं खूप सांगणं असतं की सर क्लास आहे, माझ्या मुलाला टाइम होती, कोणतं करू. तर सर्वात मोठा तो होता की आम्ही तो काय केलं की तो पार्ट स्किप करून आम्ही ते लाईट्स लावून टाकलेली आहे. तर तुम्ही कधी या, यू हॅव द नेट्स, तुम्हाला लोक असतील ते तुम्हाला म्हणजे असिस्ट करायला, तर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आपण इंडोर तर बघितलं, पण आउटडोअर आपल्या क्रिकेट कसं चालतं आणि त्यासाठी खेळाडूंना आपण कशी सुविधा देतात? तर ग्राउंडच्या जस्ट बाजूला लागून आमचे हे 7 नेट्स फॅसिलिटीज आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 5 विकेट बघताय, 2 सिमेंट विकेट्स आहेत. सिमेंट विकेट आपण ड्रिल साठी ठेवलेलं आहे, ते हँगिंग बॉल एरिया आहे. आणि हे 5चे नेट्स आम्ही असं आहे की आमच्या डायरेक्टर सरांचा, केवी सरांचं असं म्हणणं आहे की आम्ही वेगवेगळं ठेवतो.
ठेवू, 1-2 स्पिनरला ठेवतो आणि एक फ्लॅट ठेवतो. बरं. त्याच्याकडनं पूर्ण विकेटची सिच्युएशन म्हणजे मुलांना पूर्ण वेगवेगळ्या विकेटचं एक्सपोजर भेटावं, ते आमचं मत इम्पॉर्टंट. सरांनी सांगितलं की आपण हे मुलांना देत राहू, म्हणजे त्याच्याकडनं ते बाहेर गेले तर कोणत्याही विकेटला ते कम्फर्टेबल त्यांना असेल आणि अडॅप्ट व्हायला लवकर त्यांना टाइम लागणार नाही. सो आम्ही हे 5 विकेट्स इथे आणि 2 ते 7 विकेट्स आहे आपले. आपण ऑफ सीझन नंतर आता इथंच आपण प्रॅक्टिस करू. येस, ऑफ सीझन नंतर इथेच प्रॅक्टिस असेल. प्लस तुम्हाला परत सांगतो मी की हे लाईट्स मध्ये पूर्ण लाईट्स आहे, तर तुम्ही मॉर्निंग पासून मुलं असतात तसं अंधार झालं की मग अंधाराच्या नंतर 6 ते 8 ची बॅच लाईट्स मध्ये प्रॅक्टिस करते. आमच्याकडे 8 ते 10 पण काही सिनियर मुलं आहे जे बुक करतात किंवा त्यांना एक्स्ट्रा कोचिंग पर्सन पाहिजे तर ते येऊन रात्रीपर्यंत इथे सराव करत असतात आणि वेगवेगळ्या विकेटचा फायदा घेत राहतात. तर हा पूर्ण थ्रू आउट चालणारा इव्हेंट. आपण नाईट टुर्नामेंट्स पण चालू करणार. येस सर, आम्ही रिसेंटली आता मागच्या एप्रिललाच मेला आम्ही एक नाशिक सर्वात मोठी अंडर 16 ची लीग घेतली कलर ड्रेसवर T20. त्याच्यामध्ये लाईव्ह फायनल ही होती, लाईव्ह आणि लाईट्स मध्ये होती. नाशिकमध्ये तो MPL चा जो माहोल असतो तो आपण इथे त्या एज ग्रुपला उपलब्ध करून दिला होता. ज्याच्याकडनं त्याला ऍक्च्युअल फील काय असते मोठ्या मॅचेसची लाईट्स मध्ये, त्यांना ते अनुभव आलेला आहे आणि ज्याच्याकडनं त्यांना पुढे खूप फायदा होणार आहे याचा. आज तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच सर.